माहिती जाणून घेऊयात, पण ऊर्जा मंत्री नितीन राऊत बोलतायत, थेट जाऊयात. त्याची सुरुवात 1 वर्ष आता जी पूर्तता होत आहे 28ला, त्याच्यानंतर या निमित्तानं आघाडी सरकारच्या माध्यमातून आम्ही हे करणार आहोत. हां बोला. कृषी पंपाचं जे धोरण आहे मागच्या काळात असा एक प्रस्ताव होता की कृषीवर निर्यात आधारित जे कृषी आहे ते आणि प्रोसेसिंग आधारित जे आहे त्यांना वेगळं करून सामान्य शेतकरी आहे त्याच्यासाठी ती माफीची स्कीम आहे, म्हणजे जे गरजू आहेत त्यात, आणि बाकी निर्यातचं जे आहे तो वेगळा आणि प्रोसेसिंग उसाला जास्त लागते पाणी, तर ते कारखान्याला जातं, सगळं ऊस जातो कारखान्याला, तर तो जो भाग आहे तो वेगळा करायचा आहे. नंतर खूप मोठ्या प्रमाणात ती कमी झाली असली थकबाकी नाही. आता एकंदर थकबाकी जी दिसते कृषीची ती खूप मोठा आकडा दिसतो तो, त्याच्यात ती क्लासिफिकेशन करण्याची एक मागल्या काळात बावनकुळे साहेबांच्या काळात तो प्रस्ताव होता, तर त्याचं काय झालं पडलं? नाही, आम्ही क्लासिफिकेशन त्याचं झालं सगळं. आम्ही याच्यामध्ये साखर कारखान्यांचा सुद्धा समावेश केला. जे साखर कारखाने त्यांच्या भागातील शेतकऱ्यांची वसुली करून आम्हाला देतील त्या साखर कारखानदारांना आम्ही 10% त्या ठिकाणी सूट देणार आहोत. तर ते लोक त्यांचं ते कलेक्शन त्यांच्या माध्यमातून करेल, त्यांच्याकडे रेकॉर्ड असतो आणि ते देतील. अशा पद्धतीने आम्ही त्याला घेतलेलं आहे. आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे कोणत्या क्षेत्रामध्ये रिजनमध्ये काय कमतरता आहे, कशा पद्धतीने त्याला हाताळावं. तर आम्ही त्याचं रिजन वाईज बायफर्केशन केलेलं आहे आणि आमचे रिजनल डायरेक्टर्स इतके आहेत किंवा जॉईंट MD आहेत, या लोकांना अधिकार दिलेत आम्ही त्या ठिकाणी की त्या ठिकाणी काम करताना तुम्हाला ज्या काही अडीअडचणी असतील त्या रिझॉल्व्ह करायला तुम्ही सक्षम आहात. जी काही मदत आमच्या ऑफिसमधून तुम्हाला पाहिजे ती पूर्ण आम्ही द्यायला तयार आहोत. तर ही सगळी तयारी आम्ही करूनच हे धोरण राज्य मंत्रिमंडळात आणलेलं आहे. त्यामुळं आता याच्यात कोणतीही कमतरता राहणार नाही. इतकं फ्लेक्झिबल धोरण याच्यापूर्वी कुठेही आलेलं नाही. साधारणतः मला सांगा की एखाद्या जिल्ह्याला वार्षिक बजेट जे मिळतं ते 100 कोटी ते 300 कोटीच्या आतमध्ये असतं आणि या ठिकाणी केवळ ऊर्जा विभागाशी संबंधित जर ती वसुली त्या ठिकाणी जर झाली तर 66% जो निधी पालकमंत्र्यांना जाणार आहे तो जवळपास 400 कोटीच्या जवळपास जाणार आहे. तर 400 कोटीची कामं त्या जिल्ह्यामध्ये करायला त्यांना ती संधी उपलब्ध होणार आहे. इतकं याच्यापूर्वी कधी कुठं झालेलं नाही आहे. आणि आम्ही ग्रामपंचायतीला सुद्धा सक्षम करायला निघालेलो आहोत. ज्या ग्रामपंचायती या ठिकाणी वसुली करतील 30% निधी त्यांना देणार आम्ही डेव्हलपमेंटसाठी. तर ते त्यांच्या गावाचा त्यांच्या क्षेत्राचा त्या ठिकाणी भरपूरपणे विकास त्या ठिकाणी करू शकतील. त्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतायत ते एरियर्स रिकव्हरी करण्यासाठी, म्हणून मग आपण हे एक्सेप्ट कराल का की शासकीय जे यंत्रणा आहे ते रिकव्हरी करण्यासाठी जे त्यांचं काम होतं त्यांच्या अपयश आहे असं मानणार नाही? आता असं आहे की मागील सरकारने त्यांच्या कार्यकाळात जे काही थकबाकीचं डोंगर आमच्या डोक्यावर आणून ठेवलेलं आहे ते वसूल करायला आम्हाला काहीतरी योजना तर आणावं लागेल. शेवटी खाण्याचे दात आणि दाखवण्याचे दात वेगळे असतात. प्रत्येकाची परिस्थिती प्रत्येकाला माहिती असते. जसा मी शेतकऱ्यांचा मुलगा किंवा कामगाराचा मुलगा आहे तर मला माझे पोटाची आग काय ती जाणवते, तशी शेतकऱ्यांची आग आम्हाला माहिती आहे, ती धगधग माहिती आहे. त्यामुळं आम्ही ही योजना आणत असताना ती धगधग या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यांनाच अधिकार दिला. शेवटी आज वीज मागणारे तेच आहेत, वीज वापरणारे तेच आहेत आणि त्यांना जर स्वतःलाच वीज पाहिजेल आहे 24 तास त्या ठिकाणी किंवा दिवसा 8 तास पाहिजेल आहे तर त्यांना करावं लागणार ना. ते चोरी करण्यापेक्षा उघडपणे तुम्ही स्वच्छ हाताने करा ना, आम्हाला काही हरकत नाही त्याच्यात. थकबाकी आहे तुम्ही म्हणता गेल्या सरकारच्या काळामध्ये, काल याबाबत काही चर्चा झाली का आणि या संदर्भात काही चौकशीचे आदेश देण्यात आले का? होय, काल राज्य मंत्रिमंडळामध्ये याची चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. ती चौकशी आम्ही निश्चितपणे करणार. कारण कसं आहे की मार्च 2014 अखेर महावितरणची एकूण थकबाकी 20,735.9 कोटी इतकी होती. मार्च 2020 मध्ये
सदर थकबाकी 59,832.8 कोटी एवढी झाली. आणि आता करोनाचा काळ आहे, तुम्हाला माहिती आहे. करोनाच्या काळामधली थकबाकी जर त्याला ऍड केली तर एकूण मार्च 2014 अखेर, म्हणजे पूर्वीची काँग्रेसची पृथ्वीराज चव्हाणांची सरकार सोडली त्यावेळची थकबाकी जी होती ती त्याच्यानंतर फिगर नाही मी सांगतो ना फिगर वाईज तुम्हाला. टोटल मार्च 2014 मध्ये 14,154.5 होती, ती आता 59,149.8 झालेली आहे. 59,149.8 झालेली आहे. आणि आपण जे सांगता या ठिकाणी की फरक कसा पडला, मी तुम्हाला या ठिकाणी सर्वसाधारणतः सांगू इच्छेन की जो प्रॉफिट अँड लॉस असतो त्याचं जर आपण या ठिकाणी विचार जर केला तर 2014 मध्ये 14 ते 15 365.70 हा आकडा होता. तो 2015-16 मध्ये 5,293.19 झाला. 2016 मध्ये 785.29 झाला आणि 2017-18 मध्ये 492.24 झाला. 17-18ला तो पुन्हा 18-19ला 1,096.62 झाला आणि आता 19-20 मध्ये 450 आहे. तर तुम्ही यामध्ये ही तफावत जी आहे क्रमाने कमी कमी प्रॉफिट त्या ठिकाणी होत आलेला आहे. तर याच्यावरून त्यांची जी क्रेडेन्शियल आहे ते जे म्हणतात की आम्ही खूप चांगलं काम केलं किंवा आम्ही कंपन्यांना आमच्या चांगले दिवस आणून दिले, ते दिवस हे कागदावरती दिसत आहेत. मी काही खोटं बोलत नाही, ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी या ठिकाणी सांगते आहे. जी जी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे की आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा तिन्ही वीज कंपन्या नफ्यात होत्या, आता ते तोट्यात आल्या आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या 5 वर्षात आम्ही एकाही शेतकऱ्याची वीज जी आहे ती तोडलेली नाही, त्यामुळे आमची थकबाकी जी आहे ती 31,000 कोटी ही छोट्या शेतकऱ्यांची आहे. तर शेतकऱ्यांना त्रास झाला नाही तर ही आमची काहीतरी चूक असू शकते असं त्यांनी. नाही, आपण त्यांनी जे म्हटलं ते खरं बोलतात. ही आकडेवारी जी आहे ना, ही आकडेवारी तुम्ही त्यांच्याकडे पाठवा. ही आकडेवारी त्यांच्या काळातली आणि आमच्या काळातली दोन्हीची मिळून आहे. म्हणजे कोण खरं आहे ना कोण खोटं आहे या ठिकाणी स्पष्ट होईल. मी काही स्वतःहून काही बोलत नाही. मला निश्चितपणे सर्व पक्षाच्या नेत्यांचा आदर या ठिकाणी आहे आणि सगळ्या वीज ग्राहक जे आहेत हे वीज ग्राहक आमचे एक प्रकारचे देव आहेत, ईश्वर आहेत, आमचे एक प्रकारचे आमचे तथागत आहेत ते. तर ते अशा लोकांचा ग्राहकांची सेवा करणं आमचं परमधर्म आहे. त्यांचं आम्ही नुकसान करणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आमचा तो निर्णय आम्ही त्या पद्धतीने या ठिकाणी करतो आहोत. जे खरं आहे ते खरं बोलणं आमचं काम आहे, खोटं बोलण्याचं काही काम नाही. आणि मी स्पष्ट वक्ता आहे, तुम्हाला माहिती आहे, मी शब्दाच्या बाहेर जात नाही. त्या लोकांनी सांगितलं की त्यांनाच खूप अभ्यास आहे, आम्हाला अभ्यास नाही अजिबात. तर मी अभ्यासातले काही आकडे आहेत ते सांगतोय बा. नाही, एक त्यांचं ते कौन सा रिलैक्सेशन? इलेक्ट्रिक बिल के बारे में कह रहे हैं ना आप? मुझे अगर खुशी होगी अगर वो आंदोलन केंद्र सरकार के खिलाफ अगर करते हैं, क्योंकि केंद्र सरकार को मैंने 10,000 करोड़ रुपया अनुदान के रूप में मांगा था. तो उन्होंने क्या कहा मुझे कि आपने सबने देखा होगा कि 90,000 करोड़ डिस्कॉम के लिए हमने रख दिया है, केंद्र सरकार ने कहा. लेकिन रखा कैसा? उसका इंटरेस्ट रेट 10.11% था.
तो मुझे बताइए, नेशनलाइज बैंक भी तो उनकी ही है ना, उसका रेट 6%, 6% है, 7% है, और ये 11 पूर्णांक अगर 10 पूर्णांक अगर 11 अगर लेते हैं तो साहूकार कौन हो गया? वो हो गए कि हम हो गए? ये बताइए ना आप मुझे। तो मैं उनसे निवेदन करना चाहूंगा कि आप हमको वहां अनुदान के रूप में राशि दिलाए, नंबर 1। नंबर 2, 28,000 करोड़ रुपया जीएसटी का जो अभी तक केंद्र सरकार ने प्रदेश की सरकार को नहीं दिया, वो अगर वापस लाते हैं तो हम यूं ही उनको यानी माफी दे देंगे। जब किसानों को माफी देने के लिए हम योजना ला सकते हैं तो हमारे जो गरीब ग्राहक है उनके लिए योजना क्यों नहीं लाएंगे? और जो उन्होंने कहा कि अपने शब्द से नितिन राउत मुकर गए, मैंने शब्द कौन सा दिया था कि मुझे ऐसा लग रहा है कि 100% 100 यूनिट बिजली मैंने माफ करनी चाहिए, बराबर है? आज भी कायम हूं मैं उस बात पर। मैंने उसकी कमेटी बनाई थी, जो कोरोना के वजह से वो कमेटी के पूरे मीटिंगें नहीं हो सकी, उसका अहवाल नहीं आया। और मैं आपको बता दूं कि ये कोरोना के संकट से और ये बीजेपी ने जो पाप करके रखा, वो पाप धुलाने के बाद जो परिस्थिति आने वाले दिनों में आएंगी, मैं निश्चित रूप से उस पर काम करूंगा। आप देखेंगे मुझे काम करते हो। मैं आज भी लोगों के साथ हूं, कल भी रहूंगा, क्योंकि चुनकर उन्होंने दिया। सरकारी कार्यालयाची बरीचशी थकबाकी असते, बरेच कार्यालय थकबाकी भरत नाही, ही साधारण किती कोटीची थकबाकी आहे? चला, मी त्याच्यावर आता चांगला प्रश्न तुम्ही अभी किसके प्रश्न का, इनके प्रश्न का जवाब दो क्या? नाही, 100 युनिटचं असं आहे की 100 युनिट वीज माफ करायची ही घोषणा मी करताना सांगितलं होतं की त्यासाठी मी एक समिती तयार केलेली आहे, अभ्यास गट। त्या अभ्यास गटाच्या बैठका दुर्दैवानं या कोरोनाच्या पिरियडमध्ये होऊ शकल्या नाहीत आणि त्यांचा अहवाल माझ्याकडे आलेला नाही। दरम्यान जी फायनान्शियल जे पोझिशन आम्ही जे बघितलं त्यामध्ये एवढी मोठी तफावत जी आली 59,000 कोटीची, याची कल्पना सुद्धा आम्हाला नव्हती। तर हे जे पाप जे मागच्या सरकारनं करून ठेवलं, त्या पापाचं निरसन करून आणि या कोरोनाच्या संकटातनं राज्याला मुक्त झाल्यानंतर निश्चितपणे 100 युनिटपर्यंत वीज माफ करण्याच्या बद्दल निर्णय घेण्यात येईल आणि त्या संबंधाने संबंधित समितीला आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी त्यांचा अहवाल लवकरात लवकर या ठिकाणी आणावा। खर्च किती येणार सर? 100 युनिट मध्ये म्हणतात आपण अगोदरपणे estimate केला होता, त्या अंदाजाने 6,000 कोटी वार्षिक 6,000 कोटी येणार। आता तुम्ही म्हणाल की 6,000 कोटी कसे आणणार? हे 59,000 कोटी जर आमच्याकडे आले तर 6,000 कोटी तर खूपच सोपी गोष्ट झाली मग, आहे ना वाढी बिलाच्या संदर्भामध्ये काय काय भूमिका आहे? वाढी जी बिलं आलेली आहेत, भाजपाने देखील मोर्चेवर आंदोलन केलं कार्यालयावर मांडण्याच्या। मला भाजपाच्या लोकप्रतिनिधी किंवा जे नेते असतील जे वाढीव बिलाबद्दल चर्चा करतात, ते बिलं घेऊन माझ्या कार्यालयात त्यांनी यावं। सगळ्या बिलांची मी तपासणी करून देईल आणि जर वाढीव बिलं नसतील तर त्यांनी प्रॉमिस करावं मला की आम्ही सगळे वीज बिल भरून देऊ या ठिकाणी म्हणून। माझी तयारी आहे, कारण मला माझ्या कंपनीवर विश्वास आहे पूर्णपणे आणि आम्ही त्या विश्वासावर काम केलं म्हणून 69% लोकांनी आज वीज देयकं आमची भरलेली आहेत। आता केवळ फक्त त्या ठिकाणी 21% लोक राहिलेत, तर त्या 29% लोक राहिलेत, तर डिसेंबर महिन्यापर्यंत जानेवारीपर्यंत ते येतील आमची बिलं पूर्ण भरलेली। त्यामुळे आम्ही नुकसानीत जाण्याचा विषय येणार नाही। तर हे जे या ठिकाणी राजकारण या विषयाचं विजेचं करतायत हे अत्यंत चुकीचं आहे। सरकार म्हणून त्यांनीही काम केलं, आज आमची सरकार आहे, काल त्यांची होती, उद्या कदाचित आणखी कुणाची येईल। परंतु या पद्धतीचं जर आपण राजकारण करायला गेलो तर याच्यामध्ये आपण लोकांना काही देऊ शकणार नाही। सामंजस्याची भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे असं माझं मत आहे। मुंबईमध्ये टाटा आणि अदानीचं वीज आहे, याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे का? अडाणी आणि टाटाचे लायसन्स जे आहेत ते MERC ने दिलेले आहेत
राज्य वीज नियामक आयोगाने दिलेल्या आहेत, त्यांच्यावरती त्यांचं नियंत्रण आहे आणि विजेचे दर जे ठरवते ते दर MERC ठरवते, काही राज्य सरकार ठरवत नाही. मुंबईतल्या जे लोड शेडिंग आता लाईट गेली होती त्याच्यावर वक्तव्य केलं होतं की सायबरचा तो हल्ला असण्याची शक्यता आहे. आपल्या डिपार्टमेंटच्या खात्याचे रिपोर्ट वेगळे सांगताय, मग आपण लक्ष विचलित करण्यासाठी हे भाष्य केलं होतं तर काय वस्तुस्थिती? मी कधीही असं भाष्य केलं नाही की सायबर हल्ला झाला म्हणून. मी घातपात असा शब्द वापरला होता. बरोबर आहे. त्याची आता जे टेक्निकल कमिटी आहे त्या टेक्निकल कमिटीची रिपोर्ट तर राज्य सरकारची आलेली आहे. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटीची रिपोर्ट जी 13 तारखेला येणार होती ती अजून आलेली नाही. ती आता आम्ही त्याची वाट बघतो कधी ती रिपोर्ट येणार. आणि सायबरच्या बद्दल आपण जे सांगता तर पोलीस विभाग स्वतंत्रपणे त्याच्यावर काम करत आहे आणि त्यांची रिपोर्ट आल्यानंतर त्यावर मला भाष्य करता येईल. सर, पण एक प्रश्न अशी चर्चा सुरू झाली की काँग्रेसच्याच खात्यांना निधी दिला जात नाही, त्यामुळे कुठेतरी वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जातं. असं म्हटलेलं आहे की तांत्रिक बाबीमुळे मुंबईची वीज जी आहे ती गेली होती, त्यामध्ये कुठल्याही घातपाताचा उल्लेख नाहीये किंवा त्यांचं म्हणजे टेक्निकल फेल्युअर होतं, व्यवस्था नव्हती म्हणून मुंबईची वीज जी आहे ती गेली. नाही, तुम्हाला जर ते टेक्निकल कमिटीची रिपोर्ट माहिती असेल तर कृपया मला सादर करावी, कारण जी रिपोर्ट आलेली आहे ती माझ्याकडे आहे आणि जोपर्यंत रिपोर्ट मी कॅबिनेटला सांगितलं आहे की कॅबिनेट पुढे ती रिपोर्ट ठेवणार, ती रिपोर्ट दुसऱ्या कुणाच्या हाती लागू शकत नाही. याचा अर्थ असा की ज्या दिवशी कॅबिनेटमध्ये रिपोर्ट ठेवण्यात येईल तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळेल. आतापर्यंतची जी माहिती आहे ती अस्पष्ट आहे आणि त्याला काही आधार नाही. सायबरचा जो रिपोर्ट आहे त्यात असं जी माहिती आहे समोर, तर असं म्हटलं जातं की मल्टिपल लॉगिन त्या अकाउंटमध्ये झाले होते आणि एक कदाचित आंतरराष्ट्रीय सुद्धा याच्या मागे काही हात असू शकतो. अशी काही माहिती आपल्याला नाही. माझ्याकडे अशी कोणतीही माहिती नाही. बेसिकली आयलँडिंग सिस्टम जे मुंबईकडे होतं इतकं वर्षापासून की कधी आपला पवार झाला ते फेल झाल्यामुळे हे प्रश्न सगळे उद्भवले. नाही, आता त्याच्यात असं आहे की आयलँडिंग सिस्टीम 1981 साली बनवण्यात आली आणि ती बनवत असताना केवळ मुंबईचा विचार या ठिकाणी झाला, केवळ मुंबईचा. आणि त्याच्यासाठी एम्बेडेड वायर पॉवर जी असते, एम्बेडेड पॉवर जी ॲश्युअर्ड असते, ती पॉवर त्या ठिकाणी टाटानी त्या ठिकाणी आपल्याकडे घेऊन टाकली होती की मी कधीही झाली तरी मुंबई अंधारात जाणार नाही, आम्ही ही वीज त्या ठिकाणी देऊ. आता जेव्हा या ठिकाणी अंधारात मुंबई गेली तर तो प्रश्न आता उभा ठाकलेला आहे आणि त्या प्रश्नावरती आताची जी अवस्था आहे की आज पीक पिरियडमध्ये 2800 मेगावॉट वीज लागते आणि जर याचा विचार आपण पुढचा जर विचार केला पुढच्या काही वर्षांचा तर 2030 मध्ये हे 5000 मेगावॅटपर्यंत जाऊ शकतं पीक पिरियडचं जे तुम्हाला वीज लागणार आहे ती. आणि जर MMR रिजन जर तुम्ही विचार केला तर MMR रिजन विचार केल्यानंतर ते 8000 मेगावॅटपर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत, जसं डावणूचा पोर्ट जर मंजूर झाला तर तो पोर्ट मंजूर झाला, तिकडे इंडस्ट्री पूर्ण येतील. आणि पालघर नवीन जिल्हा झालेला आहे, ठाण्याला ऑलरेडी इंडस्ट्रियलायझेशन सुरू आहे. इकडे कोकणातला जे नवी मुंबईचा जो भाग आहे, जो बेल्ट आहे, तिथं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट येतो आहे, ते इंटरनॅशनल एअरपोर्ट आलं तर त्या ठिकाणी सुद्धा विजेचा खपत वाढणार आहे. तर हा सगळ्यांचा विचार जर केला तर तुम्हाला आज जी प्रस्तावित आज जी उपलब्ध आयलँडिंग आहे ती आयलँडिंग किती उपयुक्त आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि तिची उपयुक्तता आजच्या घटकेला काय आहे आणि उद्या चालून काय राहणार या संबंधी आम्ही एक स्टडी ग्रुप त्या ठिकाणी तयार केलेला आहे. ज्या मोठ्या सिटीज आहेत, न्यूयॉर्क असो, पॅरिस असो, लंडन असो, या सिटीचं आयलँडिंग करतात तर त्या ठिकाणी कशा पद्धतीचं आयलँडिंग होतं आणि नवीन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी कशी आलेली आहे. आता नवीन टेक्नॉलॉजी येत असताना त्या ठिकाणी जेव्हा आपण काम करतो तर मग ते इंटरनेटच्या सहाय्याने त्याची कशा पद्धतीने आपण व्यवस्था करू शकू, या तमाम गोष्टींचा विचार या ठिकाणी करत असताना इव्हन आयलँडिंगची आवश्यकता आहे काय हे सुद्धा तपासून पाहण्यात येईल. कदाचित आयलँडिंगची आवश्यकता नाही असंही म्हणावं लागेल एखाद वेळेला,
कारण आजच्या घटकेला दिल्ली सगळ्यात मोठं शहर आहे आपलं, आणि दिल्लीला जर 24 तास त्या ठिकाणी वीज मिळू शकते आणि त्याची व्यवस्था जर होत असेल तर मग मुंबईला का नको? तर आमचं सरकार कटिबद्ध आहे संपूर्णपणे की मुंबईला 24 तास वीज पुरवठा करण्यासाठी जे जे प्रयत्न करायचे असतील ते सगळे करायला आम्ही तयार आहोत. म्हणून माझी टाटाच्या तिथं व्हिजिट झाली, अडाणीकडे व्हिजिट झाली, उरणला व्हिजिट झाली. आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांचे प्रेझेंटेशन घेतले, बघितले, साईट्स बघितले आणि एक योजना स्केच, आज स्कीमॅटिक आमची प्रिपरेशन आमचं झालेलं आहे. केवळ मंत्रिमंडळापुढं राज्याने जे आयोग नेमलेलं होतं, चौकशीची समिती नेमली होती त्याचा रिपोर्ट, आणि केंद्राने जी समिती नेमलेली होती त्याचा रिपोर्ट, आणि पोलीस विभागाकडे जी काही रिपोर्ट आलेली असेल, हे सगळ्या रिपोर्ट्स एकाच दिवशी राज्य मंत्रिमंडळापुढे आणण्याची आमची तयारी आहे. मला असं वाटतं की पुढच्या कॅबिनेटमध्ये किंवा त्याच्या पुढच्या कॅबिनेटमध्ये हे संपूर्ण त्या ठिकाणी येईल. कारण पुढच्या कॅबिनेटमध्ये आमची आरी पॉलिसी येत आहे, रिन्युएबल एनर्जीची पॉलिसी, जी या कृषीशीच संबंधित जास्त मोठ्या प्रमाणात आहे आणि ती सुद्धा एक महत्त्वाची पॉलिसी आहे. त्यामुळं कदाचित ह्या कॅबिनेटमध्ये आम्ही हे आणू शकणार नाही, पण पुढच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे चौकशीचा अहवाल सादर करण्यात येणार. सर, हिंदी में जानना चाहेंगे, कल कैबिनेट की बैठक हुई थी, उसमें ये भी कहा गया कि जांच की जाएगी जो पिछले 5 साल की रकम बकाया है, उसके बारे में अगर आप हिंदी में बता दें कि कल कैबिनेट के बाद किस तरह के जांच के आदेश दिए गए? नहीं, कैबिनेट में उन्होंने कहा कि पिछले सरकार के 5 साल में बिजली की व्यवस्था में किस प्रकार का उत्पादन पे खर्चा हुआ, किस प्रकार से नुकसान हुआ, इसका लेखा जोखा जो है इसकी जांच करनी चाहिए, ताकि बार बार हम पर जो अटैक किया जाता, बोला जाता है कि हमको कुछ समझता ही नहीं है, सारे ज्ञानी उधर ही बैठे हैं और हम अज्ञानी हैं, हमको कुछ पता नहीं इसका. तो कम से कम हमारा जो ज्ञान है, चौथी का पहली का जो भी ज्ञान होगा वो हम लाना चाहेंगे. तो उस ज्ञान को लाने के लिए हमको कुछ तो करना पड़ेगा ना. तो वो आदेश हमको प्राप्त हुए हैं, तो हम बता देंगे कि किसका कौन ज्ञानी है और कौन अज्ञानी है. सरकारी कार्यालयातील थकबाकीबद्दल दिलासा दिलेला आहे, मात्र तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून राज्यातील वीज ग्राहकांनी कोरोना काळात बिल भरलं नाही, सवलत मिळेल म्हणून, तर त्यांची आपण बघतोय की ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची पत्रकार परिषद सुरू आहे. नितीन राऊत यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलेले आहे. वाढीव वीज बिलाच्या बाबतीमध्ये सरकार गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र 100 युनिट वीज बिल माफ करण्याच्या निर्णयावर विचार सुरू आहे, त्याबद्दल एक गट नेमण्यात आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय. मुंबईला 24 तास वीज पुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये भाजपवर जोरदार टीकास्त्र सुद्धा त्यांनी डागलं. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.